Exercise 3.2. First example, in triangle ABC, if angle A is equal to 45 degree, B is equal to 60 degree, then find the ratio of its sides. Solution. First, given values. Given angle A is equal to 45 degree, angle B is equal to 60 degree, सम ऑफ अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. ज्यावेळेस तुम्हाला साईड व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे इन ट्रायंगल ए बी सी, इफ या गिवन अँगल दिलेले साईड फाइंड आउट करायची आहे. साईड म्हणजे काय, रेशो ऑफ इट साईड, दॅट इज ए बी सी स्मॉल लेटर, म्हणजे साईड व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. अँगल ए माहिती आहे, अँगल बी माहिती आहे, अँगल सी माहिती नाही आहे. मग आपण काय करणार, अँगल सी व्हॅल्यू फाइंड आउट करणार. सम ऑफ अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. Therefore, now angle A 45 degree, angle B 60 degree plus angle C is equal to 180 degree. Therefore, angle C is equal to 180 degree minus 45 degree plus 60 degree. यांची काय करणार तुम्ही, ॲडिशन, आणि ॲडिशन व्हॅल्यू RHSला जाणार सबस्ट्रॅक्ट, मायनस यांची ॲडिशन व्हॅल्यूज येते 105 डिग्री, 180 डिग्री मायनस 105 डिग्री 75 डिग्री अँगल सी बाय साइन रूल. साईडचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे म्हणजे काय राईट करावं लागेल आपल्याला, साइन रूल. ए बाय साइन ऑफ अँगल ए इज इक्वल टू बी बाय साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू सी डिवाइड साइन ऑफ अँगल सी. व्हॅल्यूज पुटअप करणार. ए डिवाइड साइन ऑफ अँगल 45 डिग्री, B divide sin of angle B 60 degree is equal to C divide sin of angle 75 degree. आता आपल्याला साइन 45 डिग्री माहिती आहे, साइन 60 डिग्री माहिती आहे, साइन 75 डिग्री व्हॅल्यू माहीत नाही, ती फाइंड आउट करून घेणार आपण. साइन 75 डिग्री, साइन 75 डिग्री ॲडिशन फॉर्ममध्ये राईट करू शकता तुम्ही. साइन 75 डिग्री 30 डिग्री प्लस 45 डिग्री, 45 डिग्री प्लस 30 डिग्री, कसं पण राईट करा, काही फरक पडत नाही. 45 डिग्री प्लस 30 डिग्री, 30 डिग्री प्लस 45 डिग्री. साइन ऑफ ए प्लस बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. व्हॅल्यूज सर्वांना माहिती आहे, व्हॅल्यूज पुटअप करा. साइन 45 डिग्री 1 डिवाइड रूट 2, कॉस 30 डिग्री रूट 3 डिवाइड 2 प्लस कॉस 45 डिग्री 1 अपॉन रूट 2 साइन 30 डिग्री 1 by 2. डिनोमिनेटर इक्वल, सॉरी मल्टीप्लिकेशन, न्यूमरेटर डिनोमिनेटर मल्टीप्लिकेशन, रूट 3 into 1 रूट 3 डिवाइड 2 रूट 2 प्लस 1 into 1 1 डिवाइड 2 रूट 2. डिनोमिनेटर इक्वल न्यूमरेटर ॲडिशन, रूट 3 प्लस 1 डिवाइड 2 रूट 2. ही व्हॅल्यू झाली 7 साइन 75 डिग्री. आता ह्याच्या काय व्हॅल्यूज आहे, या व्हॅल्यूज काय करायच्या, या इक्वेशनमध्ये पुटअप करायच्या, अबाव इक्वेशन. देअरफॉर above equation becomes, therefore A divides sin 45 degree 1 upon root 2 is equal to B divide sin 60 degree, sin 60 degree root 3 by 2. C divide sin 75 degree, value find out केली, root 3 plus 1 divide 2 root 2. Therefore ratio A as to B as to C is equal to 1 divide root 2 as to root 3 by 2 as to root 3 plus 1 divide 2 root 2. Therefore A as to B as to C is equal to, हे जे काय साईडचे व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे त्याला प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय काय करणार आपण, 2 रूट 2. 2 रूट 2 इंटू 1 डिवाइड रूट 2 कॅन्सल 2 ॲज टू
2 root 2 into root 3 by 2, 2 cancel, root 2 into root 3, root 6, 2 root 2 into root 3 plus 1 divide 2 root 2, 2 root 2 cancel, root 3 plus 1. हे झालं तुमचं रिक्वायर्ड सोल्युशन. हे पण तुमचं रिक्वायर्ड सोल्युशन आहे, हे पण रिक्वायर्ड सोल्युशन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, example 4. In triangle ABC, prove that sine of angle B minus C divide 2 is equal to B minus side B minus side C divide side A into cos of angle A by 2. ज्यावेळेस अँगल बोलतो त्यावेळेस कॅपिटल आणि ज्यावेळेस मी अँगल बोलणार नाही त्यावेळेस काय असणार आहे, स्मॉल लेटर, म्हणजे ती काय असते, साईड. प्रूफ सोल्युशन. आता LHS टू RHS, RHS टू LHS. आता आपण प्रूफ करणार आहे RHS टू LHS. RHS मध्ये काय दिलेलं आहे, साईडच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे. मग आपल्याला साईड लागणार आहे, मग आपण साईन रूल राईट करायचा, बाय साईन रूल. आता साईडचे व्हॅल्यू लागतं आहे, मग ए कुठे येणार, नुमरेटरला का डिवायडर, नुमरेटर. ए डिवाइड साइन ऑफ एंगल ए इज इक्वल टू बी डिवाइड साइन ऑफ एंगल बी इज इक्वल टू सी साइन ऑफ एंगल सी इज इक्वल टू के. के पण चालतो, डिफरंट फॉर्म ऑफ साइन रूल या फॉर्ममध्ये राईट करा. देअरफॉर ए इज इक्वल टू के साइन ऑफ एंगल ए, बी इज इक्वल टू के साइन ऑफ एंगल बी इज इक्वल टू नेक्स्ट इक्वेशन सी इज इक्वल टू के साइन ऑफ एंगल सी. आता या व्हॅल्यू काय करायचे आहे, RHS मध्ये पुटअप करणार. RHS B minus C divide A into cos of angle A by 2 B K sin of angle B minus C K sin of angle C divide A K sin of angle A into cos of angle A by 2. Numerator K common, sin of angle B minus sin of angle C divide K sin of angle A, bracket outside cos of angle A by 2 is equal to K cancel, bracket outside cos of angle A by 2. Using formula sin of angle B minus sin of angle C, सर्वांना माहिती आहे sin of angle A using sin A minus sin B, sin A minus sin B 2 sin A minus B divide 2 into cos of A plus B divide 2. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग इथं काय येणार, 2 sin of angle B minus C divide 2 into cos of B plus C divide 2 divide sin of angle A. साइन ऑफ एंगल ए ॲज इट इज ठेवला तरी चालतो किंवा साइन थिटाचा फॉर्म्युला यूज केला तरी चालेल. साइन थिटा टू साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 असा यूज केला तरी चालेल, नाही यूज केला तरी चालेल. साइन ऑफ एंगल ए. ओके, नेक्स्ट स्टेप. ब्रॅकेट आउटसाइड वैल्यू एज इट इज cos of angle A by 2 divide sin of angle A by 2 as it is. 2 sin B minus C divide 2 into cos of, reason since A plus B plus C is equal to pi, वैल्यू सर्वांना माहिती आहे 180 डिग्री, सम ऑफ एंगल इज इक्वल टू 180 डिग्री. जी काय व्हॅल्यूज दिलेली आहे कॉस ऑफ एंगल, सम ऑफ एंगल B प्लस C, ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. B प्लस C दॅट इज B प्लस C इज इक्वल टू पाय, हा अँगल ए त्या साईडला जाणार, मायनस पाय मायनस ए. आता ही व्हॅल्यू B प्लस Cची व्हॅल्यू इथं पुटअप करणार. B प्लस Cची व्हॅल्यू पाय मायनस ए डिवाइड 2, डिवायटर व्हॅल्यू डिवाइड बाय सेपरेट, म्हणजे इथं काय येणार आहे कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस ए डिवाइड 2 इज इक्वल टू नेक्स्ट 2 साइन ऑफ एंगल B minus C divide 2 into cos pi by 2 minus A by 2, म्हणजे 90 डिग्री फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणजेच काय येणार आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असणार आहे.
कॉस पाय बाय टू मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा, म्हणजे इथं काय येणार आहे साइन ए बाय टू डिवाइड साइन ए बाय टूचा फॉर्म्युला सॉरी साइन ए बाय टू नाही साइन ए टू साइन ए बाय टू इंटू कॉस ए बाय टू ब्रॅकेट आउटसाइड cos a by 2 reason to sin theta 2 sin theta by 2 into cos theta by 2 हा फॉर्म्युला यूज केला डिवायडरला 2 sin of angle a by 2 into cos of angle a by 2 simplification 2 cancel sin of angle a by 2 sin of angle cos of angle a by 2 cos of angle a by 2 remaining term sin of angle b minus c divided 2 is equal to LHS. Hence sin of angle b minus c divided 2 into sin of angle b minus c divided 2 is equal to b minus c divided a into cos of angle a by 2. Hence the proof. Is the required solution. Example 5 with the usual notations prove that 2 into brackets a sin square angle c by 2 plus c sin square angle a by 2 is equal to show that the values a minus b plus c LHS म्हणजे prove that करायचं इक्वेशन LHS to RHS LHS to a into sin square angle c by 2 plus c sin square a by 2 sin square 1 minus cos of angle theta is equal to 2 sin square theta by 2 1 plus cos theta 2 cos square theta by 2. आता हा कोणता फॉर्म्युल्यामध्ये 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट ए इंटू ब्रॅकेट साइन स्क्वेअर अँगल सी बाय 2 साइन स्क्वेअर अँगल सी बाय 2 दॅट इज इक्वल टू ओके फर्स्ट 2 मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 2 मल्टिप्लाय 2a साइन स्क्वेअर अँगल सी बाय 2 plus 2c sin square angle a by 2 using formula 2 sin square theta by 2 sin square c by 2 that is a into bracket 1 minus cos of angle c plus c into bracket 2 sin square angle a by 2 that is 1 minus cos of angle a multiply a minus a into 1 a minus a cos of angle c plus c into 1 c minus c cos of angle a plus c मायनस ह्याच्या काय निगेटिव्ह टर्म आहे सेकंड अँड फोर्थ टर्म त्याच्यातून मायनस साईन काय करणार आपण कॉमन इंटू ब्रॅकेट ए कॉस ऑफ अँगल सी प्लस सी कॉस ऑफ अँगल ए प्लस सी मायनस ए कॉस ऑफ अँगल सी प्लस सी कॉस ऑफ अँगल ए ही व्हॅल्यूज आहे बी सिन्स बाय प्रोजेक्शन रूल RHS तुमचं शोधाट झालेलं आहे का बघा ए मायनस बी प्लस सी दॅट इज ए मायनस बी प्लस सी इज इक्वल टू RHS hence proof. Example 6 in triangle ABC prove that a cube sin of angle b minus c plus b cube sin of angle c minus a plus c cube side c cube sin of angle a minus b is equal to 0 हे शोधाट करायचं आहे LHS मध्ये इक्वेशन टर्म बघा 1 2 आणि 3 आता एका टर्मची व्हॅल्यू फाइंड आउट करू आणि सेकंड अँड थर्ड टर्मची व्हॅल्यू सिमिलरली राईट करायची जे काही इक्वेशन प्रूव्ह दॅट करायचे त्याच्यातली फर्स्ट इक्वेशन कन्सिडर आता जे काही फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करणार आहे आपण ए क्यूब साइन ऑफ अँगल बी मायनस सी साइन ऑफ अँगल बी मायनस सी फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे साइन ऑफ ए मायनस बी साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी मग आपल्याला काय लागणार आहे साईनची व्हॅल्यू लागणार म्हणजे साइन रूल म्हणजे काय लागणार साइन फाइंड आउट करायचं आहे मग आता साइन रूल सुरुवातीला काय करणार बाय साइन रूल आता साइन रूल राईट करताना साइन ऑफ अँगल ए डिवाइड ए राईट करायचं
कारण आपल्याला साईनची व्हॅल्यू लागते, साईडची व्हॅल्यू नाही लागते, साईनची व्हॅल्यू. साइन ऑफ एंगल बी डिवाइड बी इज इक्वल टू सी साइन ऑफ एंगल सी डिवाइड side C is equal to K. Therefore, sin of angle A is equal to K, sin of angle B is equal to KB, sin of angle C is equal to KC. Consider A cube sin of angle B minus C is equal to A cube into bracket sin of A minus B, sin B cos of angle C minus cos of angle B into sin of angle C, sin A cos B minus cos A sin B. A cube into bracket sin of angle B KB cos of angle C, that is cosine rule, A square plus B square minus C square divide to AB minus cos of angle B A square plus C square minus B square divide to AC sin of angle C KC by cosine rule, simplification A cube into bracket A cube bracket outside term into bracket ॲडिशन मध्ये किती टर्म आहे, 2 टर्म, कॉमन काय आहे के, के कॉमन आउटसाइड के, फर्स्ट टर्म बी कॅन्सल, सेकंड टर्ममध्ये काय कॅन्सल झाला सी, डिनॉमिनेटर बघा 2a, इथं सुद्धा काय ॲडिशनमध्ये डिनॉमिनेटर 2a, कॉमन आउटसाइड डिवाइड 2a, राहिलेली टर्म काय राहिली मग आता तुमची ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, ही मायनस साईन आहे ती कशाला मल्टिप्लाय आहे नोमरेटरला, मग साईन चेंजेस होणार तुमच्या, मायनस ए स्क्वेअर मायनस प्लस मायनस 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 प्लस बी स्क्वेअर, सिम्प्लिफिकेशन के ए क्यूब डिवाइड 2a इंटू ब्रॅकेट, इथं कॅन्सल काय होतं ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल, बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2b स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस 2c स्क्वेअर कॅन्सल, इथं काय कॅन्सल झाला ए क्यूब ए, एक ए कॅन्सल झाला, राहिला ए स्क्वेअर डिवाइड 2, कॉमन 2 इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, 2 कॅन्सल, रिमेनिंग टर्म के इंटू ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 2 कॅन्सल इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, ही व्हॅल्यू कोणाची आलेली आहे ए क्यूब इंटू साइन ऑफ अँगल बी मायनस सी. सिमिलरली जे काय थर्ड इक्वेशन, सेकंड अँड थर्ड इक्वेशन, त्या व्हॅल्यूज काय करायचे आहे सिमिलरली राईट करायचे, सिमिलरली बी क्यूब साइन ऑफ एंगल C minus A is equal to, similarly K B square into bracket इथं बघा A cube म्हणजे काय राहिला A square sin of angle B minus C म्हणजे B square minus C square, इथं काय येणार C square minus A square, and third equation C cube sin of angle A minus B is equal to K C square into bracket A square minus B square LHS, ज्या काय व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहे त्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचे. LHS ए क्यूब साइन ऑफ अँगल बी मायनस सी, व्हॅल्यूज येते के ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, सेकंड टर्म व्हॅल्यू के बी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, थर्ड इक्वेशन व्हॅल्यूज
के सी स्क्वायर इंटू ब्रैकेट ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर कॉमन के इंटू ब्रैकेट फर्स्ट ए स्क्वायर मल्टीप्लाई ए स्क्वायर बी स्क्वायर माइनस ए स्क्वायर सी स्क्वायर प्लस बी स्क्वायर मल्टीप्लाई बी स्क्वायर इंटू सी स्क्वायर माइनस बी स्क्वायर इंटू ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर मल्टीप्लाई सी स्क्वायर ए स्क्वायर माइनस सी स्क्वायर बी स्क्वायर के इंटू सर्व टर्म कॅन्सल होत आहे का बघा, आपल्याला झिरो शो दॅट करायचा आहे. ए बी स्क्वेअर पॉझिटिव्ह ए बी स्क्वेअर निगेटिव्ह कॅन्सल, ए सी स्क्वेअर निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह कॅन्सल, बी स्क्वेअर सी स्क्वेअर पॉझिटिव्ह सी स्क्वेअर बी स्क्वेअर निगेटिव्ह कॅन्सल. राहिले का ऑल टर्म ॲडिशनमध्ये सर्व टर्म कॅन्सल झाल्या. झिरो के इंटू झिरो झिरो इज इक्वल टू आर एच एस. हेन्स Next example 7. In triangle ABC, if cot of angle A, cot of angle B, cot of angle C are in arithmetic progression, then show that A square, B square, C square are in arithmetic progression. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन 11th स्टँडर्डमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन फॉर एक्झाम्पल ए बी सी आर इन ए पी. हे ए पी आहे म्हणजे त्यांनी सांगितलं हे काय जे तीन इक्वेशन आहे जी काय सिक्वेन्स आहे ही कशामध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये, म्हणजे दॅट इज काय येणार आहे बी मायनस ए इज इक्वल टू म्हणजे सेकंड मायनस फर्स्ट, थर्ड मायनस सेकंड, फोर्थ मायनस थर्ड. आता इथं तीन टर्म दिलेले आहे, सेकंड मायनस फर्स्ट, थर्ड मायनस सेकंड म्हणजे सी मायनस बी. याचं सिम्प्लिफिकेशन करा. हा मायनस जो ए तो आर एच एसला जाऊ द्या म्हणजेच काय येणार आहे सी प्लस ए आणि मायनस जे काय बी असतील ते एल एच एस बी प्लस बी. सिम्प्लिफिकेशन टू बी इज इक्वल टू ए प्लस सी. याला काय म्हणतात टू बी इज इक्वल टू ए प्लस सी म्हणजे जी काय मिडल टर्म आहे त्याला मल्टिप्लाय काय टू येणार आहे फर्स्ट टर्म प्लस थर्ड टर्म. अशा जर तीन टर्म असाल तर त्याचं इक्वेशन येतं टू बी इज इक्वल टू ए प्लस सी. आता जे काय एक्झाम्पल आपल्याला विचारलेलं आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आणि ए पी म्हणजे जी काय मिडल टर्म आहे म्हणजेच काय येणार आहे ती बी स्क्वेअर, त्याला मल्टिप्लाय काय येणार टू फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म. हे तुमचं सिम्प्लिफिकेशन इक्वेशन आलं पाहिजे. एक्झाम्पलमध्ये इफ दिलेलं आहे, ह्या इफचं सिम्प्लिफिकेशन हे जे काही इफ दिलेलं आहे ते अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये राईट करायचं. त्याचं सिम्प्लिफिकेशन काय आलं पाहिजे हे आलं पाहिजे टू बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर म्हणजेच काय ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन ए पी. हे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं इक्वेशन आहे. हे इथं सॉल्व केलेलं आहे बघा आपण. ए अरिथमॅटिक प्रोग्रेशन याप्रमाणे करणार. मिडल टर्म टू इंटू मिडल टर्म म्हणजे दॅट इज याचं काय येतं आहे बी इज इक्वल टू ए प्लस सी डिवाइड टू म्हणजे इथं काय येणार आहे बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर डिवाइड टू एल एच एसला मल्टिप्लाय. हे झालं इक्वेशन, याला म्हणतात अरिथमॅटिक प्रोग्रेशन. एक्झाम्पल गिवन कॉट ऑफ अँगल ए, कॉट ऑफ अँगल बी, कॉट ऑफ अँगल सी आर इन ए पी. हे गिवन एक स्टेटमेंट आहे काय हे जे काय कॉट ऑफ अँगल बी, कॉट ऑफ अँगल सी आर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच काय येणार आहे टू कॉट ऑफ अँगल बी इज इक्वल टू कॉट ऑफ अँगल ए प्लस कॉट ऑफ अँगल सी. हे इक्वेशन आहे आला. याला आर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच याला टू इंटू कॉट ऑफ अँगल बी इज इक्वल टू कॉट ऑफ अँगल ए प्लस कॉट ऑफ अँगल सी. हे इक्वेशन गिवन इक्वेशनवरून भेटलेलं हे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं इक्वेशन आहे. आता याला सॉल्व करायचं. हे सॉल्व केल्यानंतर तुमचं इक्वेशन आलं पाहिजे टू बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजेच काय येईल हे आर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. टू कॉट ऑफ अँगल बी म्हणजेच इथं काय येणार कॉट ऑफ अँगल बी दॅट इज कॉस ऑफ अँगल बी डिवाइड साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू कॉस ऑफ अँगल ए डिवाइड साइन ऑफ अँगल ए प्लस कॉस ऑफ अँगल सी डिवाइड साइन ऑफ अँगल सी. हा झाला कॉटचा फॉर्म्युला कॉस डिवाइड साइन. अँगल आहे तसेच राहणार. मग आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता वट डिवाइड साइन ऑफ अँगल बी. आता ही जी काय व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपण यूज करणार आहे साइन रूल. आता साइन रूल कसा राईट करायचा बाय यूजिंग साइन रूल. डिवाइड साइन ऑफ अँगल ए, साइन ऑफ अँगल बी, साइन ऑफ अँगल सी हे डिवाइड आहे. मग आपल्याला काय करायचे डिवाइड व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. वन डिवाइड साइन ऑफ अँगल ए इज इक्वल टू बी डिवाइड साइन ऑफ अँगल बी
इज इक्वल टू सी डिवाइड साइन ऑफ अँगल सी इज इक्वल टू के. आता डिवाइड व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या. देअरफॉर 1 डिवाइड साइन ऑफ अँगल ए इज इक्वल टू के डिवाइड ए. 1 डिवाइड साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू के डिवाइड बी. 1 डिवाइड साइन ऑफ अँगल सी इज इक्वल टू के डिवाइड सी. या झाल्या 1 डिवाइड साइन ऑफ अँगल ए. आता डिवाइड दिलं आहे ना, आता इक्वेशन यूज केलेलं आहे आपण. 1 डिवाइड साइन ऑफ अँगल एची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि त्या काही व्हॅल्यू कशामध्ये पुटअप करायच्या, या इक्वेशनमध्ये पुटअप करायच्या. अबव इक्वेशन बिकम्स देअरफॉर 1 डिवाइड व्हॅल्यूज बघत चला फक्त. 1 डिवाइड 2 into 1 divide sin of angle B, that is K divide B, into cos of angle B. Cos of angle B, that is cosine rule. A square plus C square minus B square divide 2AC is equal to 1 divide sin of angle A, that is K divide A. Cos of angle A, that is B square plus C square minus A square divide 2BC plus 1 divide sin of angle C. 1 divide sin of angle C, that is K divide sin of angle, divide side C. Numerator cos of angle C, cos of angle C cosine rule. A square plus B square minus C square divide 2AB. आता तुम्हाला काय करायचं आहे, सिम्प्लिफिकेशन. Simplification 2 into K into bracket A square plus C square minus B square 2AC into B, that is 2ABC is equal to K common, okay, K into B square plus C square minus A square multiplication 2ABC, A into 2BC, that is 2ABC, plus K into A square plus B square minus C square, C into AB, 2AB, that is 2ABC. Simplification. RHS K common, LHS K cancel, LHS 2ABC, RHS not equal, that is 2ABC cancel, 2ABC KK cancel, remaining term 2 into A square plus C square minus B square is equal to B square plus C square minus A square plus A square plus B square minus C square. राहिलेला टर्म कॅन्सल काय झालं, K कॅन्सल झाला, 2ABC कॅन्सल झाला. Therefore 2 into A square plus C square minus B square is equal to minus C square plus C square cancel, minus A square plus A square cancel, remaining term P square plus B square addition to B square, LHS RHS 2 cancel, A square plus C square minus B square is equal to B square. Therefore A square plus C square is equal to B square plus B square. Therefore 2B square is equal to A square plus C square. Hence A square, B square, C square are arithmetic progression. Hence the proof. Next example. Example 8. In triangle ABC, if A cos of angle A is equal to B cos of angle B, then prove that the triangle is a right angle or an isosceles triangle. आता हे प्रूव्ह दॅट करायचं आपल्याला. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे 90 डिग्री आलं पाहिजे तुमची व्हॅल्यूज, आणि दुसरं काय आलं पाहिजे तुमचं, दोन अँगल सेम आले पाहिजे. कोणतेही दोन अँगल. अँगल ए 90 डिग्री असेल तर बी इज इक्वल टू सी असेल, म्हणजे एक 90 डिग्री काय झाला आणि एक आयसोसेलेस ट्रायंगल झाला. बाय साइन रूल आता जे काही गिवन दिलेलं आहे, बाय साइन रूल ए बाय साइन ऑफ अँगल ए
आपल्याला साईडच्या व्हॅल्यू लागत्या म्हणून नंबरेटर ए. बी डिवाइड साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू सी साइन ऑफ अँगल सी इज इक्वल टू के. Therefore a is equal to k sin of angle A, B is equal to k sin of angle B, C is equal to k sin of angle C. Given A's cos of angle A is equal to B cos of angle B. Therefore A is equal to k sin of angle A into cos of angle A. B is equal to k sin of angle B into cos of angle B. K cancel, remaining term sin of angle A cos of angle A is equal to sin of angle B into cos of angle B. ओके, आपण RHS टर्म LHSला घेतली असते, पण आपल्याला ते काय फॉर्म्युला जो आहे साइन ऑफ अँगल A मायनस बी ए प्लस बी तो राईट सॅटिस्फाय करता येत नाही आपल्याला. मग आपण काय करू इथं ॲडजस्टमेंट नोमरेटर मल्टिप्लाय बोथ साइड्स टू. रिझन sin 2 theta 2 sin theta cos theta 2 sin theta cos theta हा फॉर्म्युला यूज करणार. मग इथं काय ना sin 2a इज इक्वल टू sin 2b. RHS term LHS sin of angle 2a minus sin of angle 2b is equal to 0. Using factorization रूल्स सर्वांना माहिती आहे. साइन ए मायनस साइन बी इज इक्वल टू 2 साइन ए मायनस बी डिवाइड 2 इंटू कॉस ऑफ ए प्लस बी डिवाइड 2 हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. देअरफॉर 2 साइन 2a मायनस 2b डिवाइड 2 इंटू कॉस ऑफ 2a प्लस 2b divide 2 is equal to 0. 2 sin a minus b into cos of a plus b is equal to 0. Numerator 2 common, denominator 2 cancel, numerator 2 common, denominator 2 cancel. Remaining term a minus b a plus b. 2 sin a minus b into cos of, since reason sum of angle is equal to pi, that is a plus b is equal to pi minus c. मग इथं व्हॅल्यूज काय येणार आहे pi minus c is equal to 0. Therefore cos of pi minus c, cos pi minus, that is second quadrant cos negative, that is 2 minus cos of angle c into sin of angle a minus b is equal to 0. Equation separate. Therefore sin of angle cos of angle c is equal to 0 or sin of angle a minus b is equal to 0. Therefore given equation satisfied, therefore angle c is equal to 90 degree, cos 90 degree is equal to 0, that is pi by 2 is equal to 0, or a minus b is equal to 0. Therefore angle c is equal to 90 degree or a is equal to b, minus b RHS, that is equal to b. Therefore the triangle is either right angle or an isosceles triangle. Hence the proof. This exercise 3.2 last example. With the usual notations, prove that 2 into BC cos of angle A plus AC cos of angle B plus AB cos of angle C, show that the values A square plus B square plus C square.
by using cosine rule, cosine rule सर्वांना माहिती आहे. इथं राईट केले तरी चालतात, डायरेक्ट रिझन मेन्शन केलं तरी चालतं. तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते राईट करा. LHS 2 into BC cos of angle A plus AC cos of angle B plus AB cos of angle C. 2 आपण रिझन राईट करू डायरेक्ट. BC cos of angle A B square plus C square minus A square divide 2BC plus AC into cos of angle B A square plus C square minus B square divide 2AC plus AB cos of angle C A square plus B square minus C square divide 2AB since by using cosine rule. असं रिझन राईट केलं तरी चालेल. सिम्प्लिफिकेशन 2 into bracket BC ओके 2 मल्टिप्लाय जर केला तर 2BC 2AC 2AB डिवायडेड 2BC 2AC 2AB. आता इधर 2 मल्टिप्लाय करा, 2BC कॅन्सल, 2AC कॅन्सल, 2AB कॅन्सल. रिमेनिंग टर्म B square plus C square minus A square plus second bracket outside positive sign term as it is, A square plus C square minus B square plus A square plus B square minus C square. Simplification minus A square plus A square minus B square plus B square minus C square plus C square cancel. Remaining term is equal to RHS. Hence 2 into BC cos of angle A plus AC cos of angle B plus AB cos of angle C is equal to A square plus B square plus C square. Hence the proof. Required solution.